कुंडली का मृत्यु दोष और जातिगत भेदभाव के चलते वसई में युवती ने की अपनी जीवन लीला समाप्त करने की घटना को 45 दिनों से ज्यादा का समय हो गया है, लेकिन अब तक पुलिस ने इस मामले में कोई कार्यवाही नहीं की है। बता दें कि मृतका रेवती नीले जो वसई में रहकर कॉलेज में पढ़ाई कर रही थी, उसका पिछले 4 वर्षों से आयुष राणा नामक युवक से प्रेम संबंध था। दोनों एक ही कॉलेज में पढ़ते थे। इस दौरान आयुष ने रेवती को शादी का झांसा देकर कई बार शारीरिक संबंध बनाए, लेकिन जब रेवती ने शादी की बात की तो आयुष ने उससे दूरी बना ली और उसका नंबर तक ब्लॉक कर दिया। निराश रेवती ने आयुष के परिवार से संपर्क किया, लेकिन वहां से भी उसे झटका लगा। आयुष के पिता अजय राणा ने कथित रूप से कहा, तेरी कुंडली में मृत्यु दोष है और तू निचली जाति की है, हम अपने बेटे की शादी तुझसे नहीं कर सकते। इन अपमानजनक शब्दों और लगातार ठुकराए जाने से आहत होकर रेवती ने 27 अप्रैल को अपने घर में चूहा मारने की दवा पीकर अपनी जीवन लीला समाप्त कर ली, जिसके बाद वसई पुलिस ने अजय राणा और आयुष राणा को भारतीय न्याय संहिता की विभिन्न धारा के तहत मामला पंजीकृत कर आरोपी और उसके पिता को युवती की जीवन लीला समाप्त करने के लिए उकसाने के आरोप में मामला दर्ज किया है। आइए सुनते हैं सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने इस पूरे मामले में पुलिस को फटकार लगाते हुए क्या कुछ कहा। प्रकरण आहे। मला असं वाटतं महाराष्ट्रात एकानंतर एक अतिशय धक्कादायक अशा घटना घडत आहेत आणि दुःख या गोष्टीचं होतं आहे की पोलीस लोकांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांना कसा त्यांचा छळ होतोय आणि आरोपी जे आहेत त्यांच्यासाठी जर पोलीस काम करायला लागले तर आता काय बोलायचं अशी परिस्थिती झाली आहे। या दोघांची 19 वर्षाची मुलगी ही 28 एप्रिल रोजी गेली आणि तिने आत्महत्या केली आणि आत्महत्या कोणामुळे केली तर तिचं 4 वर्षापासून एका मुलावर प्रेम होतं। म्हणजे 19 वर्षाची मुलगी 4 वर्षापासून तिचं प्रेम होतं, म्हणजे ती 15 वर्षाची असल्यापासून आमिष दाखवून तिचे फोटो बनवले गेले, तिचे व्हिडिओ बनवले गेले, तिला इतकं तिचा मानसिक छळ केला की शेवटी तिने आत्महत्या केली। आणि कोणामुळे ते एक अजय राणा आणि आयुष राणा नावाचे 2 व्यक्ती, तर ते जे राणा आहेत ते स्वतःला वसईचे फार मोठे मांत्रिक समजतात। इथल्या वसईच्या किल्ल्यात अगदी बाजूला किल्ला आहे, तिथे मी आता जाणार आहे, तर त्या किल्ल्याच्या हनुमान मंदिरात हे व्यक्ती जातात, तिथे पूजा करून तिथे अघोरी प्रकार करतात। आणि अशा माणसाचा मुलगा ज्याला पोलीस स्टेशनमध्ये अगदी बसवून त्याला वेळ दिला जातो, 6 दिवस पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही। FIR झाल्यापासून 6 दिवस कारवाई केली नाही आणि तो मुलगा शेवटी त्यांनी इंटरिम बेल म्हणून हे होईपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही, कारण सगळे पोलीस त्यांच्याबरोबर उठायचे बसायचे, त्या मांत्रिकांबरोबर उठायचे बसायचे, जेवतानाचे फोटो आहे त्या पोलिसांचे। आणि असं असताना या आईवडिलांना न्याय कोण देणार आणि काय चाललंय हे? आणि हे जेव्हा मला कळलं आणि त्याचे सगळे व्हिडिओ बघितले, संताप झाला, म्हणून मी आत्ता वसईला आली आहे। या केसची आणि पोलिसांनी केलेली दिरंगाई म्हणजे मुद्दाम सांगते, 28 तारखेला त्या मुलीचा जो मोबाईल फोन होता तो पोलिसांनी मागून घेतला पंचनामा न करता, आणि राणा कुटुंबाचे जेवढे चॅट होते ते सगळे त्या मोबाईलमधनं डिलीट केले पोलिसांनी। आणि या सगळ्या गोष्टी मी आता अगदी चौकशी करून डिपार्टमेंटल व्हिजिलन्सची चौकशी या सगळ्या अधिकाऱ्यांवर लावणार आहे। आणि कुठल्या पॉलिटिशियनने सांगितलं म्हणून पूर्ण तपास बदलला, तर हे सगळं आता बंद झालं पाहिजे। मला तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ह्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला लढायचं आहे। आणि ही कित्येक दिवस ती जेवत नाही आहे, खात नाही आहे, पाणी पित नाही आहे, नुसती रडत असते। कारण आपल्या महाराष्ट्राचे पोलीस इतके दंग आहेत बाकी सगळ्या गोष्टींमध्ये, त्यांच्यावर साधी कारवाई करत नाही आहे। 1.5 महिना झाला आहे, 1.5 महिना तो मुलगा आरामात कुठे फिरतोय माहीत नाही। इंटरिम बेल ॲप्लिकेशन 4 जूनला होतं, त्या 4 जूनला खरं तर पोलिसांकडनं अपेक्षित होतं की त्यांनी रिजेक्शनचं अप्लाय करायला पाहिजे, पण यांना मिसगाईड करून यांची एक दुसरं मॅटर, चेंज ऑफ कोर्टचं मॅटर हायकोर्टला पुढे होतं, म्हणून ते मॅटर चालू असताना इथे पुढे डेट घेतली, 9 जुलैपर्यंत पुढे टाकली। हे काय चाललंय? खरं पोलिसांनी समजवायला हवं होतं त्यांना,
पोलिसांनी सांगायला पाहिजे होतं की इंटरिम बेलचं रिजेक्शनचा आणि त्या हायकोर्टाच्या मॅटरचा संबंध नाही. पण हे सगळं होताना धडधडी डोळ्यांनी हे आईवडील बघतायत. ताई, नेमकं पोलिसांकडून जो आपण बोलताय की त्यांची चॅट डिलीट मारले, मोबाईल डिलीट मारले, नेमकं हा प्रेशर नेमकं कुणाचं होतं, काय आपल्याला समोर आलंय का? नाही, आता हा जो मांत्रिक आहे ते इकडचे सगळे जेवढे राजकारणी आहेत, सगळे राजकारणी हे त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत आणि प्रत्येकाला मताचं राजकारण करायचं असतं. म्हणून आत्ताच मी एक जिल्हाध्यक्ष होते, मग काय नाव त्यांचं, हां, त्यांना मी बोलवलं आत्ता पोलीस स्टेशनमध्ये की तुम्ही आल्यानंतर सगळा तपास बदलला असं हे लोक जे म्हणत आहेत, तर काय आहे हे. तर त्यांचं असं म्हणणं होतं माझ्यामुळे तो बदलला नाही आहे. मी म्हटलं नाही आहे तर नाही आहे, आता त्यांच्या मागे लागा आणि आता तरी त्या किसी भी प्रकार की सहायता के लिए दिए गए कॉन्टैक्ट नंबर पर संपर्क करें, हम आपकी आवाज़ को ज़रूर उठाएंगे.